आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यशील पूर्ण काय करायचं आहे? ए मास्तर थेरड्या, माझ्या आयुष्यात हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. आता तुला मी सोडत नाही बाबा. ए अरे पुणे पुणे जाऊ नका तुम्ही. वेळ भरली आहे. अशा तर नाही. काय बोललाय आई? यम मला तो उभा आहे तिथे जावं लागेल. काही उगाच काही बडबडू नकोस, तुला काय होणार नाही. बोलू ए बोलून दे. मग या घरासाठी काही केलं नाही. केलं तुम्ही. त्रास दिला फक्त, हेच करू शकले असते आणि केलं. पण काका, माझं मन स्वतःवर का घेतलं तुम्ही? ताई मास्तर धागा बांधा म्हणलं होतं ना, बांधला नाही ते तुम्ही. चुकलं माझं. म्हणाला तुमचा विश्वास आहे. पुरेसा आहे. रक्षण करायला हवं का नाही? भावानीच करायचं का बहिणीचं रक्षण? बहिणीने केलं, कुठं बिघडलं? सगळ्या चुका माफ केल्या तुम्ही, पण आता निश्चिंत मनाने जाय. मला माहितीये माझ्या पोरांना तुम्ही जपणार. माहितीये बाई मला. नातवंडांना प्रेम द्या माझ्या वाटचं. तुम्ही एक इच्छा राहिली, पूर्ण करा. राखी बांधायची राहते. देवघरात ठेवली. देवघरात आई ऐकलं हॉस्पिटल चला ना. बोल लोक. चल आपण हॉस्पिटल.
काळजी घ्या. माझ्या बर्फीला लाडूला हा अशोक मास्तर मनवा बनू आशालता नको. आई 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 बोल आई. बाबा 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 तुम्हाला सांगत होतो मी, तुम्ही ऐकलं नाही. आई सोडून गेली आपल्याला. दादा आई काय नाही बोललो मी तिला. आई म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये असं बोललो. दादा आई म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये बोललो. आणि बोलायचं राहून गेलं का तुला? काय एवढ्या लवकर गेले? पोरक केलं रे आपल्याला. आता पोरके झालो आपण. याय आकाश याय. पण खरंच आपण पोरके झालो आहे. तुम्ही खूप लहान होता जेव्हा बाबा गेले. मी पाहिलंय आईला रात्री अपरात्री उठून मुलके देतात. आपल्या मुलांचं कसं होईल या विचाराने भिंतीवर डोकं आणताना त्यातही मी झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आई वाईट नव्हती रे, वाईट नव्हती रे. हळूहळू जगाने तिला शिकवलं पैसा हवा. तो नसेल तर कोणीही किंमत करत नाही. काय काय नाही केलं रे तिने. 4 घरची जुनी भांडी केली, हॉस्पिटलमध्ये आयाची नोकरी केली. आले असतील तिला अनुभव, मुलांना सांगता येणार नाही असे अनुभव. मग ती हळूहळू काटेरी होत गेली आणि तो काटेरी बुरखा तिचा मूळ स्वभाव कधी झालाय तिलाही नाही कळलं. असेल ती वाईट वागली असेल, ओवीला दुखावलं, बाबांना दुखावलं, तुला मला सगळं कळत होतं रे की ती चुकते, चुकीचं वागते. पण मी तरीही तिचीच बाजू घ्यायची. तिचा शब्द कधी खाली पडू दिला नाही मी. का माहितीये, तिला परत एकटं पडू द्यायचं नव्हतं मला.
आपली आई वाईट नव्हती रे. वाईट एवढंच वाटतंय की ती सुधारल्यानंतर आपल्या वाट्याला फार काळ खूप काय करायचं होतं तिच्यासाठी. राहून केलं सगळं केलं. सगळं आई कुठेच केलं नाहीये. त्या आहे सोबत. त्यांनी आपल्याला लावलेली माया प्रेम या घटना आपल्या सगळ्यांना त्यांनी सांभाळलं. त्या सगळ्या आठवणी आपल्याला जन्मभर बोलणार आहेत. आश्रतच आहे माझी बहीण गमावली. भांडखोर मैत्रीण गमावली आहे. काय अशाल तर नाही. किती किती आठवणी सांगायची तुमच्या. माझ्यासाठी देवाला कोंडून ठेवलं तुम्ही आणि मी मात्र तुम्हाला वाचवू नये. माझ्यासाठी माझं मरण तुम्ही स्वतःवर ओढवून घेतलं. हा दुबळा भाऊ तुम्हाला वाचवू नाही शकला. नाही याचा सगळ्याचा जाब विचारणार आहे मी तुम्हाला. मी वर येईन ना तेव्हा तुम्हाला या सगळ्याचा जाब द्यावा लागेल. अशा वाटत आहे. माफ नाही करणार मी तुम्हाला. अजिबात माफ नाही करणार. बाबा बाबा शांत बोलू दे का मला. बोलू दे मला. अशाला तर नाही. हो माझ्या ओवीला त्रास देतो ना. माझा तुम्ही केलेला अपमान. माझ्या मुक्तीला वृद्धाला आम्हाला सगळ्यांना तुम्ही दिलेला त्रास सगळं विसरलो ना. हो मी विसरलो होतो ना. मग आता माझं मरण तुम्ही झेलत. हा त्रास कसा काय सहन करू मी. कसा सहन करू. आता हा त्रास जन्मभर भोगावा लागणार आहे ना मला. काय करू मी. फार वाईट वागला तो तुम्ही. फार वाईट वागला. अशाल तर असं नाही करायला भाऊ. तर तुम्ही नको करायला. बाबा जेवढा त्रास दिलाय ना त्यांनी मला त्याच्यापेक्षा जास्त माया लावली त्यांनी मला. आकाश त्या आणि माझ्या वाटणात कायम माझी बाजू घ्यायच्या त्या. आज कळतंय निरागस होत्या त्या. तरी असंच नाही. ही राखी बांधलीत ना तुम्ही. ही राखी या भावाला बांधली आहेत ना तुम्ही. वचन देतो मी तुम्हाला. वचन देतो तुम्हाला. तुम्ही माझ्या मुलींची आई झालात ना. आता या तुमच्या मुलांचा मी बाप होय. मी बाप होय. आणि या माझ्या सगळ्या मुलांच्या सगळ्या अडचणी सगळ्या त्रास मी सहन करेन.
आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहील अशांतताई, वचन देतो मी तुम्हाला. फार वाईट वागलाय तुम्ही. फार वाईट वागला तो तुम्ही. अशांतताई का असं केलं तुम्ही? का केलं तसं? अपेक्षा कर मी तुम्हाला. अपेक्षा काय गोवी, उद्या भाजी कोणती करायची? आता फ्रीज मध्ये कोणत्या कोणत्या ते बघून ठरवायला लागेल आपल्याला. ढोबळी मिरची असेल, करूया? हो मला चालेल, पण समीर नाही खाणारा. मग ढोबळी मिरचीच करूया. म्हणजे मला कळलं नाही. अगं म्हणजे मीच माझ्या पोरांच्या सवयी बिघडवल्यात. ते नको ते नको. तुम्ही पोरी कशा सगळं नीट खाता, सगळ्या भाज्या खाता. मास्तरांनीच शिकवले बाई तुम्हाला. खरंच नाही, माझ्या पोरांना पण अशाच सवयी लागल्या पाहिजेत ना, म्हणून म्हणलं ढोबळी मिरचीच करूया. ठीक आहे, पण समीर काय पोटभर जेवणार नाही. तसा जेवत नाही बघते ना. आपण असं करूया, भाजी ओविनी केलीये असं सांगूया. अगं तू केलीस म्हणल्यावर कारल्याची भाजी सुद्धा मिटक्या मारत काही. आई तुम्ही पण ना काही बोलत असता. ताई काय ग अशी एकटीच का हसतेस? नाही काही नाही ताई, मला नाही सांगणार. आईंचा भास झाला मला. आता यावेळी उद्याच्या स्वयंपाकाची लगबग असते ना. नाश्त्याला काय करायचं, जेवणाला काय करायचं, लाडूला काय द्यायचंय, बर्फीसाठी काय बनवायचंय, शमिकाला डब्यात काय द्यायचंय. ताई कळतंय मला. आई इथे आल्यावर किती बदलल्या होत्या ना. खरं आहे तुझं. कधी कधी तर वाटतं ह्या त्याच आई होत्या का ज्यांनी तुझा इतका छळ केला होता. कधी कधी तर माझा विश्वासच बसत नाही. ज्या बाईचा मी माझ्या बहिणीचा जाच केला म्हणून हात पिरगळला होता, त्या बाईने माझ्यावर धाकटी सून म्हणून कायम प्रेम केलं. त्या बाईने स्वतःवर गोळी झेलून आपल्या बाबाचा जीव वाचवला. मला पण राहून राहून मनात हाच विचार येतो, ज्यांनी सासू म्हणून सुरुवातीला जाच केला, त्रास दिला, त्या आता किती बदलल्या होत्या. आता कुठे मला त्यांनी माया लावायला सुरुवात केली होती. नव्याने आई झाल्या होत्या माझ्या. इतक्या वर्षानंतर आयुष्यातली आईची उडी भरून देखील असं वाटत होतं, पण निघून गेल्या, निघून गेल्या. आपली आई गेल्यावर घरात सतत
आईचे भास व्हायचे ना, तसेच आताही होत राहणार आहे बघ. तसं वाटत राहतं की आत्ता येतील आणि विचारतील, ओवी तुझ्यासाठी लाडू करून ठेवेन म्हणते. कामाच्या व्यापात येता जाता तोंडात टाकत जा. कुठला करू, मेथीचा की रव्याचा, सांग मला. त्यांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, आठवणी कायम रेंगाळत राहणार आहेत. माणूस या अशाच आठवणी कायम जिवंत ठेवतो. फक्त मला काळजी गुड्डीची वाटते ग. आई केली याचा धक्का तिला इतकं बसलं की तिला ऍडमिट करावं लागलं. संपत भाऊजी आहेत त्याची काळजी घ्यायला, पण जन्मतात त्या आईला शेवटचा निरोपही नाही देऊ शकली बिचारी. ताई आता एका अर्थाने तुलाच तिची आई व्हायचंय. आपल्याला असं तिला एकटीला पाडून नाही चालणार आता. नाही